अमरावती शहरातील ऑटो रिक्षा चालकांची गॅस पंप चालकांकडून आगाऊ पैसे घेऊन आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करत वडाळी व चपराशीपुरा येथील ऑटो रिक्षा चालक मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले की अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची ने-आण करण्याचं काम ऑटो रिक्षा चालक करत आहेत। मात्र दिवसेंदिवस वाढणारी महागाई, कमी भाडे आणि वाढते गॅस दर यामुळे ऑटो चालकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे। त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण झालंय। चालकांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी गॅस पंपावर गॅस 58 रुपये प्रति किलो दराने मिळत होता। मात्र मागील 1 महिन्यापासून गो गॅस पंप सुंदरलाल चौक चपराशीपुरा तसेच गो गॅस पंप वलगाव रोड काटा येथे 120 रुपये प्रति किलो दर आकारला जातोय। तर इंडियन गॅस फर्शी स्टॉप, इंडियन गॅस पंप जुनी वस्ती बडनेरा आणि साईनगर चौक येथील प्रगती गॅस पंप येथे 125 रुपये प्रति किलो दराने गॅस विकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। अमरावती ते बडनेरा प्रवासी भाडे केवळ 30 रुपये असून शहरात प्रतिसवारी 20 रुपये आहे। अशा परिस्थितीत वाढीव गॅस दरामुळे चालकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी स्वयंरोजगार म्हणून ऑटो रिक्षा व्यवसाय सुरू केला असला तरी सध्याच्या परिस्थितीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। तसेच काही गॅस पंपांवर नोझल सेटिंगमध्ये फेरफार करून पूर्ण पैसे घेऊन कमी गॅस दिला जात असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आलाय। यामुळे चालकांची आर्थिक लूट होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। गॅस पंप चालकांची मनमानी तात्काळ थांबवून ऑटो रिक्षा चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदन देतेवेळी संजय रामेश्वर चव्हाण, राजू देवीदास निचळ व मोठ्या संख्येने ऑटो चालक मालक उपस्थित होते। शहरामध्ये 5-6 गॅस पंप आहेत ऑटो रिक्षाकरिता आणि त्याचे जे 1.5 महिन्यापूर्वी 58 रुपये प्रति किलो गॅस होता, आता तो गॅस झालेला 125 रुपये प्रति किलो। त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो की ठीक आहे, युद्ध आहे, आम्ही असं ऐकलेलं आहे वृत्तपत्रांमधून की भाव वाढलेले आहे, पण डबलपेक्षा जास्त त्यांनी 125 रुपये प्रति किलो आम्हाला गॅस देत आहे। आणि त्यामुळे आमचा जो 20-22 किलोमीटर जो चालणारा एका किलोमीटर जो ऑटो चालतो, आम्हाला 2-3 सवाऱ्या घेऊन जावं लागते। आणि त्यामुळे काय झालं की आर्थिक स्थिती जी आमची कुटुंबाची आर्थिक स्थिती आहे एकदम ती ढासळलेली आहे। त्यामुळे ही जी गॅस वाढ आहे, ही जी मनमानी आहे, ही गॅस पंप चालकांची ही मनमानी गॅस पंप चालकांची मनमानी थांबावी याकरिता आज आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटायसाठी आलेलो आहोत। आमचं आम्ही घराणं मांडणार आहोत की साहेब, आम्हाला जे ऑटो एक तर रोजंदारी नाही आहे, स्वतः आम्ही ऑटोच्या माध्यमातून स्वयंरोजगार म्हणून रोजगार उपलब्ध केला आणि बरेचसे जवळजवळ आमचं कसं की 35-40 वर्ष जर वय झालं तर त्या वयानंतर आम्ही इतरत्र काम करू शकत नाही। त्यामुळे आमचा नाईलाज आहे, आम्हाला ऑटो चालवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे, ऑटो मिळत नाही आहे। आणि शहराची संख्या जी आहे, शहराचं क्षेत्रफळ आहे ही कमी आहे, शहराची संख्या पण कमी आहे, म्हणून आम्हाला जे ऑटो आहे आम्ही 15 किलोमीटर 12 किलोमीटर 30 रुपयात घेऊन जातो आणि 6-7 किलोमीटरपर्यंत आम्ही 20 रुपये सीट आहे। आता ते 20 रुपये सीट आहे तर 22 किलोमीटर अमरावती 2 चक्कर जर मारल्या, फेऱ्या मारल्या तर आम्हाला 1 किलो आम्हाला गॅस लागतो। तर आम्ही जीवन जगायचं कसं या मागणीसाठी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि तात्काळ जे गॅसचे जे भाव वाढलेले आहेत ते आमचे जे पूर्ववत जे भाव होते 58 रुपये किलो ते भाव करावे याकरिता आम्ही निवेदन देण्यासाठी आज जिल्हाधिकारी साहेबांकडे आलेलो आहोत।